VS आलेले 40+. चला गोलंदाजीला सुरुवात. पहिला चेंडू मात्र गोलंदाज रोहित फुलटॉस पद्धतीचा चेंडू खरपोच मोचार घेतोय फलंदाज आतिश वारंगे आणि नो बॉल येतोय. नो बॉलवरती मात्र पहिला चौकार मारला जातोय. चौकाराने श्री गणेश होतोय आणि आता मात्र 40+ संघ दाखवून देतोय मनसोबे साफ करतोय. पहिल्या चेंडूवर येतोय उत्कुंड जबरदस्त चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा मात्र अजूनही पहिला बॉल रिलीज करत असताना नो बॉल टाकण्यात आला. नो बॉल टाकल्यानंतर मात्र 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फ्री हिटची संधी असेल फलंदाज आतिश वारंगेला. नो चेंडू टाकला गेला होता. इथं मात्र पुन्हा एकदा कम बॅक करतोय रोहित पाटील. एक चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून नो बॉल टाकला होता. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा भीमर पद्धतीचा चेंडू टाकला होता. त्यानंतर कमबॅक कसं करायचं ते दाखवून देते रोहित पाटील आणि कमबॅक मात्र करून दाखवतोय VS स्ट्रायकर संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथून मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू उत्कृष्ट चेंडू. का आयकॉन प्लेअर मला घेतले ते दाखवतोय. कारण की जर विचार केला VS स्ट्रायकर संघाचा आयकॉन प्लेअर कोण तर रोहित पाटील. अर्थातच रोहित पाटीलची गोलंदाजीचा विचार केला तर वेगवान गोलंदाजी अतिशय जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला गेला. इथून पुढे मात्र ओव्हरथ्रो होतोय परंतु एकच धाव मात्र 40+चा विचार केला तर चांगला संघ त्यांचा देखील आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र चांगली बॅटिंग आपण पाहतोय. नक्कीच आतिश वारंगेच्या माध्यमातून पहिल्याच बॉलावरती चौकार देखील पाहिला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करायचं होतं आणि रोहित पाटील मात्र कमबॅक करून VS स्ट्रायकर संघाला देतो. इथून पुढे मात्र चांगले बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगताना पाहतोय आपण. त्याला स्पीडअप करायचं थोडं. धावसंख्यांचा विचार केला तर अजूनही पहिला षटक प्रगतीपथावर त्यांनी धावसंख्या 6च्या घरामध्ये 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 40+ संघाची चांगली सुरुवात इथं पाहतोय आपण. त्याचबरोबर VS स्ट्रायकर संघाची गोलंदाजी देखील चांगली पाहतोय. इथून पुढे मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू टाकला गेला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र शोधून काढला आणि सचिन भोईरला मात्र स्थिर जागेवरतीच उभं ठेवलं गेलं आणि या चांगली गोलंदाजी करत असताना मात्र दाखवते रोहित आपली मनसोबे साफ करतोय की मी चांगल्या पद्धतीचे डॉट बॉल टाकू शकतो आणि त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून साकारताना पाहतोय आपण. शिरवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू येतोय. हा चांगला जबरदस्त खणखणीत चौकार. या चौकारानंतर मात्र धावसंख्या पुढे सरसवतंय. वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या मात्र वाढत असताना दिसते. धावसंख्या 10च्या घरामध्ये. इथून पुढे मात्र परत एकदा रोहितला कमबॅक करून द्यावं लागेल कारण 10 धावा मात्र रोहित सारख्या गोलंदाजावरती चढवलेला हल्ला आहे. कारण की आताचा आपण जर हंगाम पाहिला ओपन क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा नवी मुंबईचा तर रोहित चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. कारण की जुगाव इथं जी मॅच झाली त्या मॅचमध्ये देखील आपण त्याला षटक हाताळताना पाहिले. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. एक चांगला गोलंदाज मात्र रोहित पाटील. इथून पुढे मात्र चांगला फटका परंतु सरळ स्टंपवरती बॉल अडवला आणि मात्र इथं निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. माझ्या समवेत मात्र गुणलेखकच्या भूमिकेमध्ये बलीदादा. अर्थातच शिरवणेच्या मॅचेस असल्यानंतर सारसोलेवरनं बलीदादा मात्र नेहमीच आम्हाला एक मदतीचा हात त्यांच्याकडनं पुढे केला जातो. आज स्कोरिंग बोर्डवरती मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील पाहतो. त्याचबरोबर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ह्या मॅचेस देखील कव्हर केल्या जातात आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मॅचेस आपण पाहतोय. याचा नवीन गोलंदाजी मार्कवरती सागर सिंग तारे. आता मात्र आतिशला चांगली फलंदाजी करावी लागेल. आतिशचा विचार केला तर एक चांगला बॅटर आहे आणि 40+ संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असते. आता मात्र इथं शिरवणे प्रीमियर लीगमध्ये त्याला देखील दाखवावा लागेल आपला दमखम. इथून पुढे चांगला फटका टोळावून काढला. क्षेत्ररक्षक सज्ज क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथून पुढे विशाल भोईर यांची चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. आता मात्र सचिन भोईर स्ट्रायकर एंडवरती सागर सिंग तारे मात्र गोलंदाजी मार्कवरती एक चांगला गोलंदाज मात्र आपण पाहतोय VS स्ट्रायकर संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती. इथून पुढे पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि निर्धाव चेंडू टाकतोय. इथं निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. एकही धाव खर्च केली जाणार नाही या बॉलावरती आणि हा मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला.
पुन्हा एकदा चांगला फटका, बिग हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इथं मात्र काय घडतंय, पहिली विकेट, पहिल्या विकेटचा पतन, पहिला हादरा बसला जातोय आणि मात्र 40+ संघाचा मोहरा सचिन भोईर जातोय बॅक टू द डगआउट. इथून पुढे मात्र सचिन भोईरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाजी मार्कवरती संतोष सुतार. गोलंदाजीचा विचार केला तर एक जबरदस्त गोलंदाजी आपण सातत्याने पाहतोय सागर सिंग तारे यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले संतोष सुतार. अर्थातच 40+ संघाचा विचार केला तर अजूनही अतिश वारंगी मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय. एक चांगला फलंदाज, त्याच्या माध्यमातून देखील चांगली फलंदाजी सातत्याने आपण पाहत असतो. इथून पुढे चांगला फटका रिलीज केला गेलाय, परंतु इथं एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथं मात्र दुसरी धाव नो बॉलचा इशारा येते पंचांकडनं. नो बॉल विथ चौकार. कुठेतरी मिस फिल्डिंग, मिस फिल्डिंगचा फरणा होत आहे. नो बॉलवरती आज चौकार येतोय, म्हणजे अर्थातच 5 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातील. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र सागर सिंग तारे कुठेतरी मिस्टेक करतोय. नो बॉल टाकतोय, नो बॉलचा भरणा आणि मात्र फ्री हिट असेल या बॉलावरती. पाहूया फ्री हिटचा किती फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज संतोष. इथून पुढे चांगला फटका रिलीज केलाय, परंतु उंची जास्त लांबी कमी. इथं मात्र एका हाताने कॅच जरूर घेतली होती, पण फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने फलंदाज मात्र नॉट आउट असेल आणि एकच धाव मात्र धाव फलकावरती लागली जाईल. चांगला क्षेत्ररक्षण मात्र कल्पेश मोरेच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक जबरदस्त झेल घेतला गेला, परंतु नो बॉलचा फ्री हिट असल्या कारणाने हा झेल मात्र बाद विकेट नसेल. एक धाव मात्र जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. इथून पुढे चांगला फटका रिलीज केलाय. अफलातून शॉट येतोय लेग ऑनच्या दिशेनं, येतोय हाय अँड हँडसम षटकार. या 6 धावांनी मात्र जबरदस्त बॅटिंग मात्र दाखवतोय. मी म्हटलं होतं मगाशी धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. मी म्हटलं होतं की चांगले फटके मारू शकतात 40+ टीमचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे आणि चांगली बॅटिंग मात्र सातत्याने दाखवली जाते. अतिशय वारंगीच्या माध्यमातून आलेला हा खणखणीत षटकार पाहतोय आपण. जबरदस्त बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून एक अफलातून फलंदाजी. धाव संख्या 23 लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया पुन्हा एकदा सागर सिंग तारे. शिरवणे प्रीमियर लीग 2025 पर्व 6 अफलातून बॅटल. जबरदस्त पहिला सामना मात्र वाघोबा टायगर्स आणि श्लोक 9-1-2-3 रायडर्स मध्ये झाला. त्यानंतर श्लोक 9-1-2-3 रायडर्स मात्र मॅच जिंकली. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी मात्र एक धाव जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. एका धावेने धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून पुढे जर विचार केला 12च्या सरासरीने धावसंख्या इथं पाहतोय आपण. अजून पुढे जर विचार केला यानंतर आणखी 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. मॅन्डेट पॉवर प्लेचे 2 षटक मात्र चांगले हाताळले गेले VS स्ट्रायकर संघाकडनं. जरूर 24 धावा आपण पाहिल्यात, परंतु हा ग्राउंडचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की मोठी धावसंख्या पॉवर प्लेमध्ये दोन्ही संघांनी मारली गेली होती. त्यानंतर मात्र इथं कुठेतरी 40+ संघ मात्र 24 धावा तब्बल धावफलका मारण्यामध्ये इथं कुठेतरी यशस्वी ठरले. आणि सागर सिंग तारे असेल त्यानंतर रोहित पाटील असेल दोन्ही गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी केली. चला स्पीडअप करायचंय. अजून भरपूर सारे मॅचेस आजच्या दिवसामध्ये देखील खेळवल्या जायचे आहेत. शिरवणे प्रीमियर लीग 2025 पर्व 6 आणि फलंदाजीचा विचार केला तर आता स्ट्रायकर एंडवरती संतोष सुतार, नॉन स्ट्रायकर एंडवरती यस आतिश वारंगे. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय
कल्पेश मोरे एक चांगला खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू. इथून पुढे मात्र पाहूया काय करतोय. इथं मात्र चांगला ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू रिलीज केला गेला. क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू रिलीज केला गेला. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव खर्च केली गेली. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र स्ट्रायकर एंडवरती अतिश वारंगे ऑन अ फायर. पुन्हा एकदा मारला, विकेट केले, पण उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येईल. इथं मात्र मिस फिल्डिंग करत असताना मात्र येतोय लाजवाब चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आणि मिस्टेक, खूप साऱ्या मिस्टेक. कुठेतरी कॅच घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना अडवल्यानंतर मात्र कॅच ड्रॉप केली गेली, कारण रोहित होता, त्याचबरोबर रोहितच्या सोबत मात्र विशाल भोईर देखील धावत होता. दोघांमध्ये मात्र कन्फ्युजन झालं आणि इथे मात्र झेलचं मात्र मिस झाली. त्यानंतर मात्र चौकार देखील आला. या चौकाराने मात्र 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवलं. आतिश मात्र चांगली फलंदाजी साकारतोय मात्र संघासाठी, 40+ संघासाठी चांगली कामगिरी मात्र आतिश वारंगेच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथून पुढे निश्चिकांत भोईर मात्र क्षेत्ररक्षणच्या बोवल्यावरती. इथं मात्र थांबवलं गेलं. 29 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर बॅटिंगचं विश्लेषण करायचं झालं तर मात्र आतिश मात्र चांगली फलंदाजी करतोय या शिरवण्याच्या मैदानावरती. शिरवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये पर्व क्रमांक 6. पाहूया पुन्हा एकदा आतिश वारंगे. इथून मात्र येतोय, काय लाजवाब शॉट यार. व्हाट अ शॉट, व्हाट अ मॅग्निफिसेंट, जबरदस्त शॉट. इथं मात्र कॅच पकडली गेली. विकेटचं पतन होते. इथं मात्र विकेटचं पतन होते. विकेट नंबर 2 बॅक टू द पॅव्हेलियन. चला, चंद्रकांत नाईक फलंदाजी मार्कवरती आले. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी देखील असेल. राकेश माऊलकर यांच्या माध्यमातून आपण जर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेतला तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून असेल. याची नोंद मात्र चंद्रकांत नाईक यांनी घ्यायची आणि खेळायचं त्या पद्धतीनं. आतिश वारंगे मात्र बॅक टू द डगआउट. चांगला फटका खेळून काढला होता, परंतु उंची जास्त, हाईट कमी आणि मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. इथून पुढे मात्र विकेटची पतन झाली. विकेट नंबर 2 मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. मात्र गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी करतोय कल्पेश मोरे. इथून पुढे चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय आणि कुठेतरी दाखवतोय की VS स्ट्रायकर संघाने का जबाबदारी माझ्यापर्यंत दिलेली आहे, का मी मला बॉलिंगसाठी निवडले. कारण की चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला जातोय, रिलीज केला जातोय. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील केली जाते. इथून पुढे चांगला स्ट्रोक लगावला गेला. येतोय चांगला चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोचते 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. 33 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ग्राउंडचा विचार केला तर चांगला ग्राउंड, चांगलं मैदान मात्र आपण पाहतोय. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 विकेट मात्र आतापर्यंत 40+ संघाच्या देखील गेलेले आहेत आणि 2 विकेटचं मात्र पतन झाल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग मात्र चंद्रकांत नाईक आणि संतोष सुतार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. 3 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 34 धावा धावफलकावरती झाल्यात. माफ करा, आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की 34 धावा झाल्या, 34 रन झालेले आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या रोहित पाटील यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या षटकामध्ये सागर सिंग तारे यांनी 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र कल्पेश मोरे यांच्या माध्यमातून 10 धावा खर्च केल्या गेल्यात. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती भूषण सुतार. बॉल येस, चेंडू दिला जाईल लगेच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
जुने जमा करा ना आता काय झालं ते. जर जुने बॉल ज्यांच्याकडे असतील त्यांनी जमा करा प्लीज. मी काला बघता तेच ना तेच. आला आला बॉल आला मॅच बॉल आलेला मॅच बॉल आले. ओके मॅच बॉल आले. चला मॅच झाल्यानंतर बॉल देखील जमा करायचे आहेत कारण की यानंतरचे सामने मात्र पॉवर प्ले षटकानंतर मात्र जुने बॉल वापरले जातील. भूषण सुतार गोलंदाजी मार्कवरती पाहूया पहिला चेंडू रिलीज केला गेलाय. चांगला फटका मात्र इथं सरळ डी झोन मध्ये जातोय. डी झोन मध्ये गेल्यानंतर मात्र एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या 35-35. आतापर्यंत बॅटिंगचा विचार केला तर 40+ संघाची चांगली स्कोअर बोर्ड मात्र आपण पाहतोय. संतोष सुतार मात्र गोल फलंदाजीच्या मार्कवरती चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून साकारली जाते. आता मात्र येतोय जबरदस्त उडवलाय फटका. कव्वरच्या दिशेने क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय संतोष सुतार. येतोय हाय अँड हँडसम षटकार. इथून पुढे जर विचार केला तर चांगली फलंदाजी 40+ संघाला या षटकाराची गरज होती. षटकार येईल षटकार कोण मारेल तर संतोष सुतार दाखवतोय. अर्थातच हा इनफॉर्म असलेला हा फलंदाज 40+ संघाचा चांगली फलंदाजी मात्र युवा क्रिकेटर आपण पाहतोय. युवा क्रिकेटरच्या आगेन मात्र 40+ संघ खेळतोय. 40+ संघ दाखवतोय मनसोबे साफ करतोय. अतिशय घणाघाती खतरनाक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 41 धाव फलकावर येतोय. इथून पुढे मात्र उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक रोहित पाटील कुठली चुकी नाही करणार आणि मात्र विकेटची पतन होते. संतोष सुतार बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 3 ची पतन होते. विकेट नंबर 3 मात्र जातोय बॅक टू द डगआउट. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 41 लॉस ऑफ 3 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवले होते सुनील जोशी. अर्थातच घनागती हा देखील प्लेयर मोठे फटके मारण्यामध्ये हा देखील तरबेज असलेला हा फलंदाज सुनील जोशी. 40+ संघाचा विचार केला कित्येक मॅचेस मात्र एकट्या हाताने मात्र बरेचसे मॅचेस देखील जिंकून दिलेत असा हा प्लेयर असा फलंदाज स्वतः फलंदाजीच्या बोहल्यावरती जाताना पाहतोय आपण सुनील जोशी यांना. पाहूया संघासाठी कितपर्यंत कामगिरी करतोय कितपर्यंत मजल मारून देते संघाला कारण 41 धाव फलकावरती लागल्या गेल्या. 4था षटक मात्र प्रगतीपथावरती. इथून पुढे मात्र उंची कमी पुन्हा एकदा मिस झाले शॉट आणि विकेटची पतन होते. विकेट नंबर 4 बॅक टू द डगआउट. भूषण सुतार ऑन हॅट्रिक वरती आता मात्र आपण पुढे पाहणार आहोत. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र त्याच्या माध्यमातून संपादन केले गेले. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देतोय VS स्ट्रायकर संघाला. इथून पुढे मात्र जगदीश भोईर मात्र फलंदाजीसाठी जाताना पाहतोय आपण. भूषण सुतार मात्र बॅक टू बॅक 2 हादरे मात्र 40+ संघाला इथं देण्यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरलेत. भूषण सुतार ऑन हॅट्रिक. पाहूया काय घडतंय या बॉलावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. चौथ्या चेंडूवरती विकेट. अतिशय खतरनाक घणाघाती गोलंदाजी मात्र भूषण सुतारच्या माध्यमातून पाहतोय आपण. तिथून पुढे जगदीश भोईर फलंदाजीच्या बोवल्यावरती. भूषण सुतार ऑन हॅट्रिक. पाहूया पहिली हॅट्रिक घेतोय की काय शिरवणे प्रीमियर लीग. इथं मात्र चान्स बनलाय परंतु पुन्हा एकदा तीच मिस्टेक. एका चौकार येतोय सीमा लाईनला मात्र इथं टच केला गेला. कल्पेश मोरे मात्र एका हाताने हा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु प्रयत्न फसला. त्यानंतर विशाल भोईर बॉलावरती आला परंतु बॉल पकडला गेला परंतु सीमा रेषा लगत त्याचा मात्र पाय टच झाला आणि हा चौकार येतो. या चौकारानंतर मात्र चांगल्या सिच्युएशनमध्ये जगदीश भोईरच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत पहिला चौकार मात्र भूषण सुतारला पुन्हा एकदा कमबॅक करून द्यावं लागेल कारण धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने झपाट्याने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. आता मात्र चांगला फटका लगावला गेलाय. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 46 रन. नाणेफेकीसाठी 2 संघ. चला
नेक्स्ट मॅच कोणची मॅच याच्यानंतर जय साई आणि HNG. हा गंग्या गंग्या HNG आणि जय साई मॅच याच्यानंतर जय साई संघ शिरवणे आणि HNG योद्धाच दोन्ही संघाचे कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. चला पाचवा षटक, षटक क्रमांक 5 निशिकांत भोईर मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. फलंदाजीचा विचार केला तर मात्र अजूनही चांगला फलंदाज मात्र चांगला बॅटर मात्र चंद्रकांत नाईकला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती पाहूया या बॉलवरती. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू रिलीज केला गेलाय परंतु एक धाव जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. धाव संख्या 47-47. 5 चेंडू बाकी आहेत ना अजून. यस जयेंद्र शेठ सुतार यांच्या माध्यमातून निशिकांत भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक विकेटसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक घ्या 3000 रुपये मिळवा. जयेंद्र दादा सुतार यांच्या माध्यमातून निशिकांत भोईर यांच्यासाठी ही सुवर्ण संधी लागू झालेली आहे. इथून पुढे चांगला बॉल रिलीज केल्यानंतर मात्र विकेटची पतन होते. विकेट नंबर 1 मात्र त्याच्या बोवल्यामध्ये लागला जातोय. अजूनही 2 विकेट काढावे लागतील. हॅट्रिक घ्यावी लागेल. 3000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र जयेंद्रदादा सुतार यांच्या माध्यमातून निशिकांत भोईर यांना देण्यात येईल. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवलं होतंय संतोष सुतार. जगदीश भोईर मात्र जातोय पॅव्हेलियन बॉक्समध्ये. एक चौकार त्यांच्या बॅटमधून देखील आला होता. आता मात्र चांगले फटके सजवावे लागतील, चांगले फटके बनवावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील कारण 40+ संघाला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. इथून पुढे नवीन फलंदाज संतोष सुतार. निशिकांत भोईर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सातत्याने टप्प्यावरती बॉल टाकला जातोय. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. आता मात्र चंद्रकांत नाईक मात्र स्ट्रायकर एंड वरती येते. त्यांना मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल कारण त्यांच्या हातामध्ये बरेचशा भिस्त असतील 40+ संघाच्या. कारण की 40+ संघाचा विचार केला तर एक चांगला प्लेअर म्हटला जातो चंद्रकांत नाईक यांना. त्यांच्या बॅटमधून किती रन्स येतात ते पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल कारण की अजूनही 3 चेंडू मला वाटतं अजूनही शिल्लक असतील या षटकातील. पाहूया काय घडतंय. इतर मात्र फुलटॉस पद्धती चेंडू मात्र चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच झेलचा मात्र इथं चान्स होता परंतु एक धाव मात्र कन्वर्ट केली गेली. सिंगल धाव मात्र काढण्यात गेली आणि एक धावेने मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 49. अजूनही 2 चेंडू रिलीज करायचे असतील या षटकातील. या 2 चेंडूमध्ये चांगले फटके खेळावे लागतील. चला जय साई संघ आणि HNG संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने टप्प्यावरती बॉल टाकला जातोय. अतिशय जबरदस्त घणाघाती गोलंदाजी निशिकांत भोईर यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता केली जाते. खर्च जर विचार केला 2 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू पाहूया. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि मात्र चांगला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. इथं मात्र पंचांचा निर्णय येते की 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी मात्र 40+ संघ जाऊन पोहोचले 51 धावांवरती आणि 52 धावांचा लक्ष्य एक टार्गेट ठेवला गेला VS स्ट्रायकर संघापुढे. आणि जय साई संघ आणि HNG संघ आपण दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल लगेचच. जसं ते इथून पुढे मात्र 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि आपण आता सकाळपासनं आजच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकतोय आणि ज्यांच्या आवाजाचा मोह मात्र आवरेना. कारण की जर विचार केला रायगड असेल, रत्नागिरी असेल, अशा मोठ्या मोठ्या ट्रॉफीजमध्ये ज्याचा आवाज ऐकायला भेटतो तो आवाज म्हणजे अर्थातच दिवाळे गावचा आमचा राहुल शिरसाट प्रिन्स. चला आयोजक जरा 2 मिनिटं आपण यायचं आहे कारण की एक पेनल्टीच्या संदर्भातला प्रथम सुतार यांच्याकडनं मागणी आलेली होती
तर आयोजक आपण यायचंय. तर चला टीम जयसाई जयसाई टीमचे कॅप्टन आणि एजन योद्धाच या टीमचे कॅप्टन Hello, 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 hello. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये वेलकम जयवंतजी भोईर साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 51 धावांचं टार्गेट आहे. 51 52 52 रनचं टार्गेट चला टॉस करून घ्या. तर मी विनंती करेन की जयवंतजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. 52 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी VS ग्रुप टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भूषण भूषण आणि कल्पेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन की जयवंतजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते Hello, hello. 52 52 रनचं
चला 52 धावसंख्येचं लक्ष आणि सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण आपल्याला पाहायला मिळतोय, तर गोलंदाजीच्या मार्कवर 40+ मास्टर गोलंदाज संतोष सुतार ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय, थेट समोरच्या दिशेने स्ट्रोक केला आणि पहिल्या बॉलवर स्वागत केलं चौकाराने. 52 रनचं लक्ष आणि पहिल्या बॉलवर हा वेलकम चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर चौकार देखील आला. 52 रनचं लक्ष, अनेक महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 6. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर या दुसऱ्या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण केलं भूषणने. त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दोन बॉलमध्ये आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फक्त दिशा दिली, परंतु तेवढीच ताकदीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला दर्जेदार सामना आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये साकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. या क्षणाला पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. जसा टप्पा पडतोय प्रत्युत्तर देऊ शकत नाही फलंदाज कल्पेश. प्रत्येक डॉट बॉल VS ग्रुप या टीमचा दबाव वाढवेल. या बॉलवर लॉफ्ट केलाय, उंची भरपूर आहे, डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावतायत. फिल्डर पोचतील तत्पूर्वी एकेरी धावेचं नो बॉलचा इशारा जरूर आलाय. नो प्लस 2. नो प्लस 2 टोटल 3 धावा ऍड होत आहेत आणि फ्रीडची संधी असेल. या बॉलवर फ्रीडचा बॉल कल्पेशने लॉफ्ट जरूर केला, परंतु रन मिळतील. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलवर आणखीन एक षटकार. टोटल 7 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये आपण संघ पाहतोय. वाघोबा टायगर राजेश पाटील, VS ग्रुप जयेंद्र सुतार, शिरवणे प्रतिष्ठान अविनाशजी सुतार, श्लोक 9123 रायडर अमोलजी पवार, एकविरा बॉईज मोनिश नाईक, HN योद्धाज गंगेश जोशी, हर्षद जोशी, जय साई प्रशांतजी भोईर आणि 40+ हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फ्रीडची संधी.
लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट +1 टोटल 2 धावा ऍड होतील आणि फ्रीडची संधी अजूनही असेल फलंदाजाकडे. तेवीस रन आतापर्यंत होतात. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न केला होता परंतु 2 रनच्या साह्याने 25 रन आतापर्यंत होतात. 2 धावा देखील आल्या. समीकरण बदलण्यात येणारे 24 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज. पंचवीस रन आतापर्यंत होतात. समीकरण बदलण्यात येणारे 24 बॉल मध्ये आता मात्र 27 रन पूर्ण करायचे आहेत. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. सामन्याचे चित्र आता मात्र बदलून गेलं. अजूनही 23 बॉल मध्ये 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. या क्षणाला रनआउटची संधी होती परंतु ही संधी देखील गमावली. तर मी संजय दादा यांना विनंती करेन की आदरणीय जयवंतजी भोईर साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार यांनी जर झेल पकडला तर सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून देखील प्राइज आहे. एकच धाव या ठिकाणी ऍड होते. गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर तैनात होता. फक्त एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. एक रनच्या साह्याने 30 रन आतापर्यंत होतात. अजूनही 22 रनची गरज. 22 रनची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. 40+ शिरवणे त्यांच्याच विरुद्धामध्ये VS ग्रुप अशी ही सेकंड मॅच.
आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एक चांगला दर्जाचा झेल पकडलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय टीम VS ग्रुप. या टीमला पहिला धक्का. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. नवीन फलंदाज सागर सिंग आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्कवर राकेशजी. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात येस इट इज अ वाईट. थर्टी 31 रन होतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे परंतु चेंडू जाईल 4 रन साठी. 1 बाउन्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. SPL बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केला झेलची संधी. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपल्या हा झेल. विकेट क्रमांक दुसरा कल्पितच्या स्वरूपामध्ये गमावलाय टीम VS ग्रुप. या टीमला हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज निशिकांत मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. अजूनही 17 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम VS ग्रुप. या टीमला
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, फटका चांगला होता परंतु चेंडू जाईल 4 रनसाठी. येस, इट इज अ 4 रन. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 13 रनची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, उंची भरपूर आहे. या बॉलवर आक्रमण जरूर केलं, रन मिळतील 6. अप्रतिम दर्जाचा फटका फलंदाज विशाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने सामन्याचं चित्र बदलून गेलं. आता मात्र 7 रनची गरज. येणारे 13 बॉल आणि 7 रनची गरज. विशालने एक चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. लॉफ्ट केला परंतु 1 रन या ठिकाणी ऍड होते. आता मात्र 12 बॉल मध्ये 6 रनची गरज. येणारे 12 चेंडू आणि 6 धावा. हॅलो. हा बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली फलंदाज विशालने. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवेल टीम 40+ शिरवणे या टीमची. तर प्रथम सुतार आपण या. प्रथम सुतार व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
गोलंदाज सज्ज होतोय कट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. फलंदाज विशाल देखील या ठिकाणी बाद होतोय. तीन रनची गरज अजूनही आहे मॅच जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. परंतु पंचांनी अपील फेटाळली. समीकरण आता मात्र बदलून गेलं. येणारे चेंडू आहेत 6 आणि धावा जिंकण्यासाठी 3 रनची गरज. लाजवाब परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलाय टीम 40+ शिरवणी या टीमचा देखील, कारण वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखी खेळी ते सातत्याने साकारत असतात आणि तसंच प्रात्यक्षिक या मॅच मध्ये कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालंय. 6 बॉलमध्ये 3 रनची गरज. गोलंदाज जगदीश भोईर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. 5 बॉल आणि आता मात्र 3 धावा. एकीकडे अनुभवाचा भरपूर साठा असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर एकीकडे यंगस्टर अनेक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. 5 बॉल आणि 3 रन. या बॉलवर फटका चांगला आहे. घुटना टेक और सिक्सर देख सरळ सामना विजय झाला. VS ग्रुप हा संघ विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळाला सागरच्या बॅट मधून. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नेक्स्ट मॅच HNG योद्धाचा आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जयसाई